मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत प्रणव दादांनी स्वतः शिजवलेला टणटणीत चेस्ट वर्कआउट. आज तुमचे चेस्टच फोडून टाकू. 1 महिन्यानंतर आज इंटेन्स वर्कआउट करतोय, त्यामुळे आज मला थोडी प्री वर्कआउटची गरज आहे. जास्त नाही घेणार, हाफ स्कूप आणि काम 25. ड्युरिंग वर्कआउट मसल ब्लेडचा व्रॅटेक्स प्री वर्कआउट एनर्जी सोबतच माझा पंप आणि वॅस्क्युलॅरिटी एनहॅन्स करतो आणि मसल एंड्युरन्स वाढवण्यात हेल्प करतो. सेम प्रोडक्टला चेकआउट करण्यासाठी आपल्या बायो मध्ये दिलेल्या लिंकला व्हिजिट करा. चल भाई सुरू करूयात. सुरुवात करतोय आपण फ्लॅट बेंच बारबेल प्रेस पासून. दोन्ही साईडला 20-20 किलो लोड केलाय. आपल्याला 20 रेपिटेशन मारायचे. सेट परफॉर्म करताना तुमचा रेपिटेशन एवढा परफेक्ट आणि क्लीन असला पाहिजे की पहिल्या 12 रेपिटेशन मध्येच गिटार वाजली पाहिजे. त्यानंतर पुढची एक्सरसाइज इन्क्लाइन बेंच केबल फ्लाय. भाई ही एक्सरसाइज ट्राय करून बघा. तुम्हाला नाही आवडली तर स्वतःच नाव बदला. कसं मारायचं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही केबल वरच्या साईडला पुश कराल तेव्हा तुमचे हात बेंचच्या एकदम परपेंडिक्युलर लाईन मध्ये आले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्लोली खाली आणायचंय. खाली येताना 3 सेकंद लावा आणि वरती जाताना 1 सेकंद. चेस्ट अप अँड टाईट. तुमची बॉडी जर जास्त थकली नसेल आणि तुम्हाला पॉसिबल असेल तर प्रत्येक सेट नंतर एक 5 ते 10 सेकंद मसल फ्लेक्स करा. त्यानंतर हम मारेंगे स्मिथ मशीन इन्क्लाइन बेंच प्रेस. इथे तुम्ही वेट थोडं इन्क्रीज करू शकता, कारण फ्री वेट पेक्षा मशीनवर वेट लिफ्ट करणं थोडं सोपं असतं, कारण यात सपोर्ट मिळतो ना भाई. बॅलन्स करायची गरजच नाही. त्यानंतर आपल्याला मारायचा एक सेट हेवी डंबलचा इन्क्लाइन डबल प्रेस. आता इथे आल्यानंतर हात जे थरथरणार आहेत ते तुम्हाला वर्कआउट करूनच समजेल. त्या व्हिडिओ मध्येच बघा ना, डंबल इकडे तिकडे नाचतंय नुसता. लोअर चेस्ट साठी पोरं बोलतात एक्सरसाइज सांग एक्सरसाइज सांग. अरे घ्या भाई, तुम्ही की आठवणीत रखोगे. बेंचला 70 डिग्री मध्ये इन्क्लाइन करा. त्या केबलची चाकं तुमच्या शोल्डर लेवलला आणा. बेंचवर बसा, ते पण तुम्हाला सांगायला लागेल. चेस्ट अप अँड टाईट आणि खेचबास केबल. सगळे मसल ट्रेन करून झाले. आता फायबर तोडायचा विषय आला, म्हणून मी आता मारणार आहे पुशअप्स. जे लोक पुशअपला वॉर्मअप समजतात त्यांना हाताच्या कोपऱ्यापासून दंडवत प्रणाम. पुशअप ही एक स्ट्रेंथ एक्सरसाइज आहे. याला वॉर्मअप समजून चिवताईगिरी करू नका. वर्कआउट संपल्यानंतर तुम्हाला 50 ते 100 पुशअप्स मारायचे. खरं खरं कमेंट करा, बघू कोण किती मारतय. थांबा आधी पोजिंग बघून जा. बाबा 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 बाबा, आज काय पंप आलाय. म्हणजे एवढे दिवस जो पंप गायब झाला होता आज तो तुम्हाला दिसतोय. आणि याचं रिझन आहे प्री वर्कआउट. असो मित्रांनो, तुम्हाला आपली बॉडी आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि वर्कआउट ट्राय करा. आणि याच्यात आणखी नवनवीन वर्कआउट रुटीन साठी आपल्या लाडक्या भावाला फॉलो करा. चला तुम्ही व्रॅटेक्स ट्राय करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.